सराड आणि घागरबारी भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांनी भयभीत होऊन घराबाहेर पाय काढलाय. 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे, दिगर, भिंतघर, जामनेरमाळ या परिसरात बसले. काही नागरिक हे कामानिमित्त शेतात गेले होते, तर काही नागरिक हे घरी होते. भीतीने भर पावसात सैरावैरा पळ काढत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पहिला सौम्य धक्का सकाळी 9:56 तसेच 9:59 जाणवला, तर दुसरा धक्का 10 वाजता जाणवल्याचं स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर पुन्हा एकदा 10:01 सौम्य धक्का जाणवलाय. सलग 4 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं सराड येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे, पंडित भोये, घागरबारी येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य चिंतामण गायकवाड, उपसरपंच तुळशीदास पिठे, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड, प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांनी भयभीत न होता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन नैसर्गिक आपत्ती कक्षातर्फे देण्यात आलंय. आज आमच्या सराड गावामध्ये 25/7/2027 रोजी सकाळी 9:56 भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. त्याचबरोबर 9:59 आणि शार्प 10 वाजता तिसरा, 10:01 आणि 10:02 असे 4 धक्के जाणवले. त्यामुळे या गावचे ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले. आम्ही नागरिकांना बाहेर राहण्याचं आवाहन केलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नाशिक ग्रामीण.